नागोरी या ठिकाणी यायचं एक शेअर मॅच होण्यापूर्वी स्टार्ट होण्यापूर्वी एक शेर शायरी झाली पाहिजे. सालाबाद प्रमाणे यावर्षी बी आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024 आणि खरोखर अजिंक्य देव आज मी एवढ्या या उंच शिखरावर भरावर घेतो हे तुमच्या उपक्रमावर. खरोखर आज तुम्ही एवढं लोक केलं, एवढं तुम्ही आज माझा प्रचार केला, एवढं चहाला उंच शिखरावर नेऊन सोडलं, याचं तुमचं अभिनंदन. आणि खरोखर विष्णुकर साहेबांचं बी अभिनंदन करतो मी. आज छोट्या मोठ्या माणसांना खरोखर ते एनर्जी देतात आणि त्यांच्यात पैशापेक्षा त्यांचा मानच मोठा आहे आणि मनाने खूप सुंदर आहेत, त्यांचे विचार चांगले आहेत. अथांग सागर काय कामाचा छोटासा जरा भागवतो तहान. रायगड आदिवासी प्रीमियर लीगमध्ये सर आहेत महान, त्या नागोरीचा कोटी कोटी सलाम. मेहंदी लगाते है सुख जाने के बाद, आपकी याद आती है आदिवासी क्रिकेट आने के बाद. हा नक्कीच नागोरी आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगली शेर शायरी पाहिली. पहिल्या चेंडूवरती नवनाथ ज्याने बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरला होता. ग्रुप ग्रामपंचायत वाभारलेचे सदस्य योगेशजी ठोंबरे यांचे या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. योगेशजी ठोंबरे ग्रुप ग्रामपंचायत वाभारलेचे सदस्य आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. ऑन साइड मध्ये हा पटका बॅकहँड एरिया शोधली, रिकाम्या जागेमध्ये येतोय चौकार. थँक्यू डीजे. आजच्या दिवसामध्ये अगदी रोहावून बिलंग होणारे खरं तर नरेशजी शीद यांचं आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला आणि मराठीचे एक चांगले उत्कृष्ट समालोचक त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. जरूर नरेश शीद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खऱ्या अर्थानं शुभेच्छा असतील. तुमच्या माध्यमातून असं समालोचन व्हावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि तुम्हाला गोड शुभेच्छा देखील पुढील वाटचालीसाठी देऊ. कारण की समालोचन अगदी करणं तुम्हाला सोपं जरी वाटत असेल तरी या ठिकाणी बोलणं फार अवघड आहे आणि ते समालोचन खऱ्या अर्थाने केलं ते नरेशजी शीद. कारण की या ठिकाणी मान्यवर येतात व्यासपीठावरती, त्यानंतर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जे काही चालू आहे ते सांगितलं जातं. आयोजकांची मित्रमंडळी पूर्णपणे आयोजकांचा लेखाजोखा या ठिकाणी वाचावा लागतो. प्रत्येकाचा मित्रमंडळी इतिहास या ठिकाणी आठवावा लागतो आणि त्यानंतर एक परिपक्व समालोचक म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा अपडेट तुम्हाला घेणं गरजेचं असतं या क्रिकेट क्षेत्रामध्ये समालोचन करताना. आणि खऱ्या अर्थानं तदनंतर समालोचक म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं नावारूपाला येता आणि नरेश शीद यांनी चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये केलं. त्यांचं आम्ही आदिवासी रायगड प्रीमियर लीग यांच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज नवनाथला परतीचा प्रवास या ठिकाणी करावा लागला. 5 धावा आहेत त्या धावफलकावरती. आणि हा बॅकवर्ड रिजन मध्ये लॉंग सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. या ठिकाणी चौकार होतो आणि चौकाराच्या बरोबरीने 9 धावा आहेत त्या धावफलकावरती. नरेशजी शीद आपण जाताना खऱ्या अर्थाने सावकाचा संदेश तुम्हाला असेल. कारण की अगदी ज्या वेळी आपण पाहतो ना आमच्या समोर जे समालोचक जोडले जातात ना त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार स्पर्धेच्या माध्यमातून जरूर मानतो. कारण की आम्हाला
समालोचकांना खऱ्या अर्थानं प्रत्येक समालोचकाची साथ ज्यावेळी मिळते ना त्यावेळी एक परिपूर्ण समालोचन आमचं पाहायला मिळतं. चला स्पीडअप करा. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक संघ खऱ्या अर्थानं पराभूत व्हावं किंवा जिंको, एक संघ क्वालिफाय होणार आहे आणि एक संघाला आदिवासी प्रीमियर लीग मधून अलविदा करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पीडअप करा. या सामन्यासाठी कोणताही विलंब न करता, कोणताही टाइमपास न करता, त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की मॅचला लगेच सुरुवात करा. रेवदंडा होऊन या ठिकाणी आमचे उपस्थिती मान्यवर या ठिकाणी आलेत. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत. 100 खऱ्या अर्थाने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धाव मिळेल एक आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धाब संख्येवरती. 16 धाबा धावफलकावरती आहेत. शुभम नाईक या ठिकाणी सांगतात की क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि कित्येक सामने शुभम तुम्ही देखील हारलेले जिंकवलेत मोहोपाडावाडी टीमसाठी. आणि आम्ही आमच्या अगदी जवळून पाहिलं होतं एक सामना. वरोसे टीमनं 85 धाबा जमवल्या होत्या मोपाड्याच्या मैदानावरती आणि 86 धाबा संख्येचा पाठलाग पर ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं 22चं एव्हरेज पाहिजे होतं आणि त्या 22च्या पाठलाग त्यावेळेला आकाश पवार हा खेळाडू होता. सलामीला यायचा तो फलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज आणि त्या आकाश पवारनं तब्बल पहिल्या 2 षटकामध्ये 40 पेक्षा जास्त धाबा त्याने कुठून काढल्या होत्या. इतका धाकड फलंदाज होता आणि त्याच्या बॅटमधून धाबा येताना आपण सातत्यपूर्वक पाहिलं. तर त्याच्या जोडीनं मित्र म्हणून शुभम नाईक असतील, प्रशांत पवार असतील, त्यानंतर जय असेल, विनायक असतील, यांसारखे चांगले चांगले फलंदाज त्या टीमचा हिस्सा होते. आणि बरेचसे असे इतिहास आहेत मोपाडावाडी टीमचे, ते जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 2 धाबा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धाब संख्येवरती. मोपाडावाडी टीमचा एक किस्सा आम्हाला आजही आठवतोय की ज्यावेळी पारगाव संघ अचानक मोपाड्याच्या मैदानावरती खेळायला आला होता, त्यावेळी त्या संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी कोणताही संघ तयार नव्हता. त्यावेळी मोपाडावाडी टीमनं ते धाडस दाखवलं होतं आणि त्या मैदानावरती खऱ्या अर्थानं त्यांच्या समोर खेळण्याची धाडस आणि शेवटच्या क्षणाला तो सामना 4 धाबेने तो सामना गमावला होता मोपाडावाडी टीमनं. असे चांगले हुनर खेळाडू आहेत मोपाडावाडी टीमकडे. आज रायगड प्रीमियर लीग मध्ये थोडीशी निराशा केली शुभम नाईक आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं, कारण की जिंकलेले सामने ते हारले. कारण की पहिल्या मॅच मध्ये 81 धाबा 82 धाबा त्यांनी खऱ्या अर्थानं डिफेन्स करायचे होते, त्या धाबा खर्ची केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 70 धाबा 71 धाब्यांचा पाठलाग करत होता, त्या धाबा देखील त्यांना डिफेन्स करता आले नाही. हा फटका चांगला आहे. अविनाश वाघच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा षटकार. सॉरी, क्षमा असावी. 71 धाबा संख्येचं संख्येला त्यांनी डिफेन्स केलं होतं, परंतु आता डू ऑर डाऊ अशी मॅच पाहायला मिळेल. प्रशांत पवार एकीकडे असेल आणि एकीकडे असेल शुभम नाईक. म्हणजे दोन्ही मोपाडावाडी टीमचे हे खेळाडू आहेत, हुनर खेळाडू आहेत. अगदी त्या संपूर्ण पंचायतीमध्ये नव्हे तर संपूर्ण मित्र म्हणे खालापूर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये या दोन्ही खेळाडूंचं नाव आहे. वासंबे प्रीमियर लीग गाजवली होती शुभम नाईकनं, ज्यानं खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्या स्पर्धेमध्ये पटकावली होती. संदीप शेठ मुंडे यांनी ऑर्गनाईज केलेल्या स्पर्धेमध्ये. परंतु या मॅचमध्ये, येणाऱ्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी प्रीमियर लीग जर गाजवायची असेल ना तर शुभम नाईकला चांगली फलंदाजी करावी लागेल. त्याच्या साथीला खेळणारा प्रशांत पवारला अगदी जुना टिपिकल प्रशांत पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं असणार. धाव फलकावरती धाबा आहेत. षटक क्रमांक 2 इथून संपुष्टात आलंय. ते 32 धाबा आहेत त्या धाव फलकावरती. 32 धाबा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आपल्याकडे बॉल ऑन साइड मध्ये या फटक्याला खेचलाय. गोलीच्या बघांना बॉल जाईल सीमारेषा पार. येतो चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 36 या धाबा संख्येवरती.
थँक्यू डीजे. अगदी स्वप्नील इलेवन संघ खऱ्या अर्थाने बॅकफूट वरती आहे, त्यांच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. हा चेंडू अगदी लेगस्टिकच्या बाहेर, पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 37 या धाबा संख्येवरती. पण शुभम नाईक एक थोडीशी मला तर वाटतं की या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आम्हाला चुकीची गोष्ट वाटली. स्वप्नील इलेव्हन संघामध्ये आहे ना, या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 10 खेळाडू खेळले. जो 11वा खेळाडू आहे ना, किंवा त्यापेक्षा जास्त आपण 14 खेळाडू घेतले ना महादेव क्रिकेट, 14 खेळाडू घेतले. ते 4 प्लेयर आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीयेत, परंतु नेक्स्ट मित्र सीझन मध्ये त्या खेळाडूंचे फॉर्म घेतले नाही पाहिजेत. हा, कारण की संघ हारो अथवा जिंको, परंतु तुम्ही जी मित्र म्हणेन खऱ्या अर्थानं लीग स्टेजची मॅच खेळताना त्यावेळी तुमचे सगळे खेळाडू असणं गरजेचं आहे. तुमचा 12वा प्रतिनिधी देखील नसेल या ठिकाणी, किंवा त्यानंतर 11 खेळाडू तुमचे परिपूर्ण जर मैदानाच्या आतमध्ये नसतील तर क्रिकेटसाठी ही चुकीची गोष्ट आहे. आणि आदिवासी समाजाकडून खेळणारे खेळाडू यांच्याकडून देखील मित्र म्हणेन ही अपेक्षा नसेल, कारण की सगळ्यात जास्त क्रिकेटमध्ये प्राधान्य जर कोणाला दिलं जात असेल ना, तर ते आदिवासी खेळाडूंना. त्यांनी एक वेगळी शिस्त लावली क्रिकेटला, आणि त्यांचे जर खेळाडू असे मैदानाच्या आतमध्ये करत असेल ना, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हा येतोय षटकर, आणि षटकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 47 या धाबा संख्येवरती. 47 धाबा या ठिकाणी 10 फलकावरती पाहायला मिळतात. हा, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायला राहिला होता, कारण की आमदार साहेब या ठिकाणी आले होते आणि त्या कारणासाठी राहिली होती. 60 चेंडूमध्ये 20 धाबा ज्यांना जमवल्या आणि 2 विकेट ज्यांना प्राप्त केल्या, तो शुभम नाईक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. शुभम, आपण या ठिकाणी यायचंय आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. बघा, नागोरी या ठिकाणी प्रस्थान होत आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय आभार व्यक्त. या स्पर्धेच्या माध्यमातून दिवसाला पूर्णपणे 1000 चहा ते सकाळपासून मित्र म्हणून संध्याकाळपर्यंत त्यांच्या माध्यमातून विक्री होते. ते नागोरी चहा इथून प्रस्थान होतात, त्यांचा देखील आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. एका नाईटमध्ये ना तब्बल 1500 पेक्षा जास्त चहा त्यांनी विकले होते एका नाईटमध्ये, असं विक्रम त्यांनी केलं होतं. षटक क्रमांक 3 इथून संपुष्टात येते. पहिल्या सत्राचा खेळ इथून संपुष्टात आला आणि डीएन पवार यांच्या संघाला, म्हणजे अर्थातच स्वप्नील इलेव्हन संघाला आता गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 50 धाबा संख्येची, 10 चेंडूमध्ये 30 धाबा संख्येची स्फोटक इनिंग साकार केली ती अविनाशनं. चला, या ठिकाणी शुभम पवार आपण या ठिकाणी यायचं आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. शुभम नाईक, क्षमा असावी, शुभम नाईक आपण या ठिकाणी यायचं आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देण्यासाठी राहिलं होतं. शुभम नाईक आपण या ठिकाणी यायचंय. 7 बॉलमध्ये 20 धाबा ज्यानं जमवल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या होत्या, तो शुभम नाईक ठरतोय करा होता मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि प्रशांत पवार आपण देखील या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही टीमचे कॅप्टन सान्वी तनिष्का 11 टीमचा कॅप्टन आणि जीवांश 11 दोन्ही कुंडेवाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आणि शुभम नाईक आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी देखील आपण यायचं. चला, प्रशांत पवार आपण या ठिकाणी यायचं टॉस करण्यासाठी. सान्वी तनिष्का 11 मोहोपाडा टीमचे कॅप्टन आणि जीवांश 11 कुंडेवाल टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत.
भगवानजी नाईक यांच्या शुभाचे जे रेवदंडा वरून या स्पर्धेसाठी आलेत आमचे प्रमुख अतिथी शुभम नाईक ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि खऱ्या अर्थानं शुभम नाईक यांचे काका आहेत आणि त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी प्रशांत देखील येत आहेत. या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केलं जाईल. अगदी आपण पाहतोय आमचे मांडेवरांच्या शुभाचे या ठिकाणी या दोन्ही संघादरम्यान टॉस केलं जाईल. 18 बॉलमध्ये आता 50 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होते. DN पवार अंपायरचा ग्रीन सिग्नल गव्हर्नमेंट पंचाच्या भूमिकेत टीके कुरुंगले सरांचा इशारा आलाय. द मॅच ऑन. टॉस जिंकलाय तो या ठिकाणी प्रशांत पवार यांच्या संघाने. प्रशांत, आपण सकाळपासून चर्चा करतोय दोन्ही अगदी तुम्ही खेळाडू एकाच गावाचे आहेत, एकाच गावामधून तुम्ही बिलॉंग करता आणि कित्येक काल एक दुसऱ्याच्या खानाखुणा तुम्हाला माहिती आहेत. प्रत्येकाचं वीक झोन काय आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि या मॅच बद्दल टॉस जिंकलाय तुम्ही आणि काय निर्णय असेल सर्वप्रथम तुमचा? डिसिजन पेंडिंग ठेवतो, चर्चा करतो मुलांशी, बघू काय बोलतो. डू ऑर डायची मॅच आहे, जरी डिसिजन पेंडिंग ठेवायला कारण की ही मॅच फार महत्वपूर्ण आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला. आणि त्यापेक्षा मी तर म्हणेन या मॅच मध्ये जो जिंकेल तो खऱ्या अर्थानं वरती जाईल, टॉप 10 मध्ये प्रवेश करेल. जो हारेल ना त्याला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. त्यासाठी तुमचे कसोशीने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये काय असेल आणि त्यामध्ये जर DN पवारने 3 षटकार लगावले तर महादेव पिरगड आणि अध्यक्ष विष्णू खैर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय DN पवारसाठी. हा नक्कीच. आणि त्यांच्या बॅटमधून येतो आज चौकार. डू ऑर डायची ही मॅच आहे. जिंकलं तर तुम्ही खऱ्या अर्थानं वरच्या टॉप 10 मध्ये जाणार. जर इथून हरलात ना तर इथून परतीचा प्रवास म्हणजे पुढच्या वर्षीची वाट या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? हॅलो. तर 3 चौकारासाठी सुद्धा प्रकाश पवार सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय DN पवारसाठी. मॅच महत्वाची आहे आणि 100% देण्याचा प्रयत्न करेन. बघू आता काय होतंय, खेळ आहे काय सांगू शकत. प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन अगदी शुभम नाईक याला आपण पाहतोय. त्याने कित्येक मित्र म्हणेन चांगले चांगले सामने मोहपाडा वाडी टीमला जिंकून दिले आणि तुम्हाला देखील त्याची चांगली फलंदाजी अगदी तुम्ही जवळून पाहिली आहे. कित्येक मैदानं ते जे गाजवली आहेत त्यांच्या विरोधात खेळत असेल, जरी तुमचा बॅटिंग करण्याचा निर्णय असला तरी कितपत धावसंख्या तुम्ही जमवाल? सामना किती षटकाचा? 3 षटकामध्ये 40-45 धावा पुरेशा ठरतील, कारण आता वातावरण जरा दमट आहे आणि तेवढासा बॉल ट्रॅव्हल होणार. हा नक्कीच. जर तुम्ही तिथपर्यंत धावसंख्येपर्यंत पोहोचला आणि जर तुम्ही गोलंदाजी केली तर शुभम नाईक यांच्या संघाला कितपत धावसंख्येपर्यंत तुम्ही रोकाल? 40-45. नक्कीच. दमट वातावरण एक खूप चांगला तुम्ही उल्लेख केला. संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं थोडंसं अवघड असतं. शुभम, खऱ्या अर्थानं तुम्ही एकाच गावाचे दोन्ही खेळाडू, एकाच मॅच मध्ये तुम्ही किती वेळा सलामी केली आहे, सलामीला जाऊन चांगली बॅटिंग केली आहे, परंतु आता खऱ्या अर्थाने एकमेकांच्या खानाखुणा तुम्हाला सगळ्या माहिती आहे, वीक झोन काय आहे ते माहिती आहेत. परंतु आता जर क्षेत्ररक्षण घेतला प्रतिस्पर्धी संघाने तर कितपत धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचाल? नक्कीच 2 मॅची ते पण चांगले खेळ करून इथपर्यंत 3ऱ्या फेरीपर्यंत आलेत आणि आमचा पण तेवढाच चांगला खेळ झाला आणि नक्कीच त्यांच्या बॉलिंगनुसार आम्ही जास्तीत जास्त टार्गेट ठेवण्याचा प्रयत्नच करू, कारण बघायला गेला तर समोर फॉर्ममध्ये प्रशांत फॉर्ममध्ये चांगला चालला आहे, अजय चांगला चालला आहे, दोघं पण चांगले खेळत आहेत, विनायक चांगला खेळतोय. तर नक्कीच आम्ही मोठा टार्गेट सेट करू त्यांच्यासमोर. हा नक्कीच. खऱ्या अर्थानं मोठं टार्गेट तुम्ही जरूर सेट कराल. परंतु जर आपण पाहिलं ना तर या आदिवासी प्रीमियर लीगमध्ये आता ही तुमच्यासाठी येणार रायगड प्रीमियर लीगमध्ये खऱ्या अर्थाने ही तुमच्यासाठी डू ऑर डाय मॅच आहे. जर जिंका किंवा मरा अशी परिस्थिती तुमच्या पुढे येऊन टेपली आहे. जर जिंकलात तर टॉप 10, जर हरलात तर गतवर्ष म्हणजे येणारं पुढचं वर्ष तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. नक्कीच खूप या टुर्नामेंटसाठी वेट केला होता आणि तेवढा स्वप्न पण घेऊन उतरलो आहे की मी भले बाहेर किती खेळलो असेल तरी पण ही आपली घरची टुर्नामेंट आहे, आपली टुर्नामेंट आहे. बाहेर किती आम्ही ट्रॉफी मारले असतील तरी पण माझ्याकडं माझ्या कॅप्टन्सीमध्ये अजूनपर्यंत एक रायगड प्रीमियर लीगची किंवा आदिवासी याच्या अगोदराची त्यातली एक पण ट्रॉफी नाही. तर मी नक्कीच यावर्षी फुल जोशमध्ये खेळतोय की मला ट्रॉफी यंदा काही करून जिंकायची आहे म्हणून. हा नक्कीच. बेस्ट ऑफ लक असेल तुमच्या संघासाठी. ट्रॉफी जरूर तुम्हाला मिळो. आता मी तर म्हणेन प्रशांत पवार या खेळाडूला मिळो. परंतु डू ऑर डायची मॅच आहे.
कोणाला तरी एकाला हरावं लागेल, कारण क्रिकेट अनिश्चितीनं भरलेला खेळ आहे. या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक आपण पाहिलंय हार जीत. कारण कधी कधी मी तर म्हणेन उन्हाळे पावसाळे या क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत दोन्ही खेळाडूने. परंतु या मॅचमध्ये ना, येणाऱ्या मॅचमध्ये क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, दोन्ही संघ जरी ताकदवर असले ना तरी कोणत्या तरी एका संघाला विजय मिळतं आणि कोणत्या तरी एका संघाला पराजय. नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करेल ना, कसोशीने प्रयत्न करेल, त्यांना विजय निश्चित आहे. जरी दोन्ही खेळाडू एका गावाचे असले ना, सलामीला जाणारे असले तरी पण एकाला पराजय आणि एकाला विजय नक्की आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊ आपण. 2 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातील नवनाथ हा गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि या ठिकाणी त्रिपला उद्ध्वस्त केला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर करताना बिघडवलं आणि मोठा आदरा मिळतो. फलंदाज सागर या चेंडूवरती. ठिकाणी वाजवत आहेत त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत आहे देवीदास. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धाबा संख्येवरती. पहिल्या षटकामध्ये होत्या 14 धाबा. या षटकामध्ये केवळ 2 धाबा खर्ची केल्यात तर गोलंदाज नवनाथ या गोलंदाजानं आणि चांगली कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतो. एक महत्वाची विकेट देखील त्याने या ठिकाणी प्राप्त केली आहे. फटका पसला हवेमध्ये. फलंदाज या ठिकाणी चला नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज या ठिकाणी दुखापत झाली आहे फलंदाजांनी, त्यासाठी त्यानं मैदान सोडलंय. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती चांगल्या चेंडूची पैकी वेगावरती स्वार होतोय गोलंदाज आणि जरूर या ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉल होतोय. शेवटच्या आता 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 34 या धाबा संख्येची. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 34 या धाबा संख्येची. यानंतर आपल्याला शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डू ऑर डाय ची मॅच खऱ्या अर्थानं जिंका किंवा मरा अशी मॅच. जर जिंकलात तर इतिहास, हारलात तर रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीग साठी पूर्ण वर्षभर खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करावी लागेल. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला पूर्ण प्रतीक्षा करावी लागेल. रायगड प्रीमियर लीग कधी असेल, रायगड प्रीमियर लीग कधी असेल आणि त्यासाठी जर इथून प्रयत्न चांगले केले ना तर या मॅचमध्ये अगदी येणाऱ्या मॅचमध्ये अगदी कायम राहील दोन्ही संघांपैकी कोणता तरी एक संघ. गोलंदाज तयार. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता येईल संपुष्टात. धावफलक स्थिरावेल ते 16 या धाबसंख्येवरती. येणारे शेवटचे 5 चेंडूने आता 34 धाबसंख्येची गरज आहे. हा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. झेलला कॅरी करता आलं नाही. 1 धाव या चेंडूवरती मिळते. या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या चेंडूवरती मिळतात. 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल 18 या धाबसंख्येवरती. 32 ची अजूनही गरज आहे. हा चेंडू देखील या ठिकाणी येतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि 32 धाबसंख्येची गरज आहे. विनायक आंबेर खुश असतील कारण की त्यांचा संघ या ठिकाणी क्वालिफाय होतोय सुपर 10 मध्ये.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि महत्वाची विकेट. फलंदाज अजून एक हादरा मिळतोय, तो बॅटिंग करणाऱ्या स्वप्नील 11 टीमला. थँक्यू डीजे. नाही, खूप चांगलं आयोजन या ठिकाणी केलंय. विष्णुदादा खैर असतील, शरद वाघे असतील, महादेव पिरकड असतील, प्रकाश पवार असतील, यांची संपूर्ण मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते आणि खूप चांगलं आयोजन. आपण पाहतो ना, एक अव्वल दर्जाची स्पर्धा आणि त्या अव्वल दर्जाच्या स्पर्धेचं ना एक सुंदर आयोजन आपण या ठिकाणी अनुभवतोय. हा चेंडू देखील येतो डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा निर्णयकारक एक चेंडू आणि 32 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. हा चेंडू देखील डॉट बॉल येतोय आणि ही मॅच जिंकली आहे ती रोहन 11 नडाल टीमनं. त्यांचं गोडगोड कौतुक. टॉप 10 मध्ये बॅक टू बॅक 4 मॅच